जगदीश पाटील, नितेश पाटील यांचं आगमन झाले. निजे गावचे त्यांचं हार्दिक स्वागत. सौरभ मात्रेसाठी विकेट हॅट्रिकसाठी जियास माई यांच्याकडे 1000 हॅट्रिकसाठी. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बाग 11 तलोजा आणि सतरंगी हेडुटणे बी 4 ओव्हरची मॅच असेल सेकंड राऊंडची. शुभम पाटील आमचे उसळणे जे त्यांच्या कॉमेंट्री पॅनलसाठी 500 रुपयाचा कॅश त्याबद्दल आम्ही शुभमदांचा मनापासून आभार व्यक्त करेन. शुभमदांचाही सन्मान आपण पाहिला तर मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुद्धा करण्यात आला होता, ज्यावेळी ते मथुर बैलाला घेऊन आले होते 56व्या वर्षात मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये. त्यानंतर शुभम पाटील दादांचाही सत्कार करण्यात आला होता त्या स्पर्धेमध्ये. बोला भारत माता की. चला सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी फटाक्यांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळते. केतन पाटील आणि संदेश पाटील. सलामी जोडी पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यानंतर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच असेल. बाग 11 तलोजा आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी. दादा येतोय का? 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सामन्या पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. यानंतर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. यानंतर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच होईल. विठ्ठल कृपा नेटवर्कचे सर्व अपकार रामकृष्ण पाटील ज्यांच्या माध्यमातून मोफत नेट सेवा दिली जाते. मकर संक्रांत ट्रॉफीला सुद्धा त्यांच्याकडे सलग 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय केतन पाटीलच्या बॅटमधून. हॅलो तर खाडी आणि निजे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि एक पारितोषिक आले आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच काटीचे आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 76 बाईक पुरस्कृत करण्यात आले ते काशीनाथदादा पाटील यांच्याकडनं सलग 3 चौकार 5000 सलग 3 षटकार 5000 आणि विकेट हॅट्रिकसाठी 5000 दोन्ही टीमसाठी पारितोषिक लावण्यात आलेले काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून. दरम्यान ज्यांचं आगमन झालं या ठिकाणी पाहतोय आपण या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केले ते प्रकाश शेठ मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावा. तर दरम्यान आमचे निजे गावचे दत्ता पाटील रामकृष्ण पाटील नितेश पाटील आणि त्याचबरोबर विश्वासदादा पाटील ही मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ क्रिकेटर अर्थात 40+ जनार्दन मामा पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचं मनापासून स्वागत. तर 7 धावा आपण कधी पाहायला मिळतात. केतनसाठी एक पारितोषिक मथुर बैलाचे कट्टर समर्थक राज पाटील काटे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 1001 हे पारितोषिक दिलं जाईल. राहुल बैल यांचा नंबर तुम्हाला पाहायला मिळतो आणि तेच पारितोषिक केतनसाठी असेल प्रत्येक षटकाराला. आणि काशीनाथदादा पाटील कार्यसम्राट माजी उपसरपंच यांच्याकडनं सलग 3 चौकार 5000 सलग 3 षटकार 5000 आणि विकेट हॅट्रिक जर घेतली तरी 5000 काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून दिली जाईल. दोन्ही टीम्सला सुवर्ण संधी. कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेचे सौरभ गोलंदाजी मार्कवर
ब्लॉकहॉलला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडस वेगाने आलेत. कविशर दादांचंही आगमन झालंय खाडीचे, त्यांनाही विनंती. या कविशर दादा, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तर या दरम्यान हनुमानजी टोंबरे यांचं सुद्धा या ठिकाणी, हनुमानजी ढोपरी यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आसन असं बाबा. तर नेवालीपाड्याचे नितेश दादा जाधव यांचे ते आगमन झाले, त्यांना विनंती. नितेश दादा जाधव या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 7, मागचा सामना जिंकलाय स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरने. यानंतर मॅच असेल बाग 11 तलोजा आणि गावदेवी आपण पाहिलं तर सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. मॅच 4 ओव्हरची असेल आणि त्यानंतर यातून विजेता संघ आणि वाडेघरमध्ये मॅच होईल. नेवालीपाडा संघाने पहिला सामना जिंकले, त्यामुळे त्यांना बाय मिळाली. नंतरची मॅच त्यांना कंपल्सरी खेळावी लागेल. त्यामध्ये 2-2 मॅचेस ज्यावेळी जिंकतील तेव्हा एका संघाला बाय मिळेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता सौरभच्या विरोधात. एक धाव इथे मिळाली लेगबाईच्या स्वरूपात. तर नक्कीच 26 जानेवारी तर सरपंच चषक या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि अंतिम दिवसामध्ये बैलगाडा शौकीन बैलगाडा प्रेमींसाठी महत्त्वपूर्ण बातमी आम्ही सांगतोय. अखंड भारतातील सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा अर्थातच पुसेगाव हिंद केसरीमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याने पटकावलं ती बैल जोडी अर्थातच राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा मथुर आणि पिंटू शेट मोडक वडकी पुणे यांचा कॉकटेल या 2 बैलांची आणि त्यांच्या समवेत उसटण्याचा रफ्तार सौदागर रायफल या तिन्ही बैलांची ग्रँड एंट्री तुम्हाला नक्कीच या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल त्या 26 जानेवारीला. त्यामुळे या क्रीडांगणावरती आवर्जून भेट द्या. मथुर, कॉकटेल आणि रायफल या तिन्ही नामांकित बैलांची ग्रँड एंट्री तुम्हाला स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळेल. धावसंख्या 9 वरती आपण पाहतोय नक्कीच. शुभमदादा पाटील आपण पाहिलं तर मकर संघ ट्रॉफीमध्ये सुद्धा राज पाटील यांच्या विनंतीस मान देऊन मथुर बैलाला घेऊन ते आले होते आणि त्यांचा एक विशेष सन्मान सुद्धा करण्यात आला. अपील स्ट्रॉंग आहे. थोडीशी उशिरा अपील आपल्याला पाहायला मिळाली. नऊ धावा आपण कधी पाहायला मिळत आहेत. सातत्याने घाटावरती जाईल. 3 वर्ष सलग बिंजोरचा बादशाह राहिलाय मथुर बैल आणि त्यामुळे त्याची चर्चा नेहमीच असते. अपील स्ट्रॉंग पाहायला मिळाली. विशाल माते सुद्धा थोडीशी चर्चा करतायत. बऱ्याच वेळा पाहिलं केतन बॅटची एज असल्यानंतर लगेचच मैदानाच्या बाहेर येतात, मात्र कदाचित बॅटची एज नसावी. शिरोलीचे आमचे सचिन दादा चोरगे यांचं देखील शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती उपस्थित आमचे नेजेचे दत्ता दादा असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय आमचे मकर संक्रांत चषक मंडळाचे अध्यक्ष गिरीधरजी पाटील साहेब, उपाध्यक्ष बबनजी रसा साहेब या सर्वांचं नक्कीच या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच येत्या काळामध्ये तुम्हाला 27 जानेवारी ते 31 जानेवारी सतीशदादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा सुद्धा नाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वैकुंठ हरिभक्त परायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुभाष अनंत पाटील आपण आला असेल तर या विभाग प्रमुख आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्या स्पर्धेचे सहआयोजक जवानमान क्रिकेट मंडळ नेजे आणि ग्रामस्थ मंडळ नेजे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला 5 रात्र येत्या 27 जानेवारी ते 31 जानेवारीला पाहायला मिळणार आहे. कालच त्या स्पर्धेचे लॉट सुद्धा झालेले संपन्न. 40 संघ त्या स्पर्धेत खेळणार आहेत. मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने सतीशदादा पाटील आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम त्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. निजेगावची एवन जोडी नितेश पाटील आणि विनोद पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज विशाल म्हात्रे. तुम्ही पाहत आमचे अजय पाटील आले असतील तर या सिनियर 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या त्या संदेशच्या माध्यमातून. तर याच दरम्यान तुम्ही पाहतायत कोळेगावचे उद्योजक अजितदादा पाटील यांचे ते आगमन होत असताना दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. तर या अजितदादा पाटील कोळेगावचे उद्योजक. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, अजूनही चेंडू मिळाला नाहीये.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथे धावून घेतल्यात। विनोद पाटील बघा थोडेसे लांब आहेत कारण नितेश पाटील आमच्या व्यासपीठावरती आहेत। निजे गावची एवन जोडी मात्र नितेश व्यासपीठावरती आले आहेत, मात्र विनोद पाटील अजूनही आले नाही आहेत। अजय पाटील या आपले हार्दिक हार्दिक स्वागत। 11:47 आपण पाहतो। यानंतर अजूनही आपल्याला 3 सामने कव्हर करायचे, 4-4 षटकांचे, त्यामुळे घाई करा थोडीशी। अजित पाटील यांचं आगमन झालंय कोळेगावचे, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। धावसंख्या आपण पाहतोय 14 वरती। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जयवंत निजे विरुद्ध सोनू मनू 11 गावदेवी खार्डी। संध्याकाळच्या 17 दिवा चषक ही स्पर्धा जिंकली खार्डीने। करण फौजदार आले, थ्रो फेकी चांगली आहे, रनआउटची संधी होती, विशालला चेंडू मिळाला नाहीये। फेंडरची गाडीची एक चावी हरवली, कोणाला मिळाली असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये आणून द्या। सतीशदादा पाटील स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुभाषदादा पाटील यांच्याकडे सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज निजे संघासाठी। काशीनाथदादा पाटील यांच्याकडे दोन्ही संघांना सुवर्ण संधी, विकेट हॅट्रिक 5000, सलग 3 चौकार 5000, सलग 3 षटकार 5000। फाईन लेगला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होईल। केतन पाटीलची खेळी समाप्त। पहिला धक्का लागत असताना जर्मन क्रिकेट संघ निजेला। नितेश पाटीलसाठी एक पारितोषिक आहे, सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज। बोकर कुठे चोरून गेलेले टू व्हीलरची बाईकची चावी कोणाला सापडली असेल तर जरा कॉमेंट बॉक्स मध्ये आणून द्या प्लीज। वाडेकरचे कपिल पाटील बघा किती टेन्शन मध्ये, मला वाटतं त्यांची चावी आहे। नाही, कपिल मेल। सोळा धावा झाल्यात। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच। विशाल मात्रे गोलंदाजी मार्कवर, फार एंडकडनं सेकंडला फलंदाज नितेश पाटील। आता चांगलं बॅटल असेल। 9 सेकंडला संदेश। 5 ओव्हरची मॅच। डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, एक सिंगल मिळाली। सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती। मग डुड्डे संघाच्या फलंदाजाने 3 षटकार मारले। राहुलभाई पाटील यांच्याकडे रोख रक्कम 15000 रुपयाचं कॅश प्राइज मिळाला त्या फलंदाजाला। जयेंद्र खान यांच्याकडे 5 म्हणजे 20। भरपूर बक्षीस आपल्याला नेहमीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषक, आपले माजी आमदार राजूदादा पाटील यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळते। ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनुजी रतन पाटील यांचे कटआउट तुम्ही पाहतायत। फटका चांगला आहे, संदेश पाटीलने हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर। छत्रपति शिवाजी महाराज की आणि गावदेवी माता की। नक्कीच रणजित निंबाळकर आणि राहुल भाई पाटील यांची एक जीवलग मैत्री आपण पाहिलेली आहे।
2 षटकाचा खेळ संपलेला आणि 2 षटका धावा झाल्या. त्या 23-18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज सौरभ म्हात्रेला तुम्ही पाहतायत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. बाग 11 तलोजा आणि हेडूटने बी, सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी कॅप्टनने उपस्थित राहायचे. आणि रायगडचा टायगर उस्मान पटेलचा संघ बाग 11 तलोजा. या पुढची लढत 4 ओव्हरची असेल, लक्षात घ्या. त्यानंतर स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध यातून विजेता संघ अरविंदजी वत्रे. काका आपण आला असाल तर या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हर्ष आलेत, हर्षला विनंती असेल आपण या. अरविंदजी वत्रे काका यांचे सुपुत्र. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा द्यायची होती, मात्र फायनल फिल्डिंग चांगली आहे. फुलटॉस बॉल मिस केलाय, त्यामुळे नितेश नाराज आहेत. सौरभच्या विरोधात हा चौकार ठोकायचा होता. धावसंख्या स्थिर आहे 23. कार्पेटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरेजला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग तिथे. यश पोजार होते, चांगली फिल्डिंग केली यशने. आमचे नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील साहेब आपण आला असं तर या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र हेमंत म्हात्रे कविशर दादा आलेले, त्यांनाही विनंती आपण या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आपण पाहिली तर 24 वरती पोहोचली आहे. 1 विकेट गमावली. केतन पाटील बाद होणारा फलंदाज. काशीनाथ पाटील यांच्याकडे सुवर्ण संधी आहे दोन्ही टीम्सला. सलग 3 चौकार 5000, सलग 3 षटकार 5000, विकेट हॅट्रिक 5000. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती आहे. सौरभ म्हात्रेकडे व्हेरिएशन चांगले आहे, वेगवान गोलंदाज येतो. हातावरती त्याच्या नेहमीच नियंत्रण तुम्हाला पाहायला मिळतं आणि फलंदाजाला नेहमीच शांत ठेवण्याचं काम त्याने केलेलं आहे. सरपंच चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. खाडी संघाने फिल्डिंग आतापर्यंत दाखवली चांगली या मॅच मध्ये. करण निगुकर येतात लगेचच वेगाने. फरलादला तुम्ही पाहिलं, एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 25. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते सौरभ. पंचवीस धावा धापलकरती लागलेत. फटका चांगला आहे, आलाय स्लॉट मध्ये आणि पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. या सालीचा आता 31 धावा. चेक. तर आमचे बुर्दुलगावचे विद्यमान सरपंच, त्याचबरोबर भजन सम्राट श्री मोतीरामबुवा पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्या शुभेच्छा आल्या त्या आयोजनाला. त्यांचं करूया आपण स्वागत. थँक्यू. शेवटच्या मोमेंटला शॉट चेक केला नितेशने, तिथे एक सिंगल मिळाली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 32 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपल धावा लागल्या त्या 32-12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग लगेच सेट करायची. सोनू मोनू 11 गावदेवी खार्डी याच नावाने आज दिवा चषक ही स्पर्धा जिंकली. सूरज बैकर येत आहे 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकात धावसंख्या आपण पाहिली तर 32. प्रथम बॅटिंग करत असताना जयनमान क्रिकेट संघ नेजे इथून 50-55, कारण की मागच्या मॅचमध्ये 58 धावांचं संरक्षण केलंय. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरने. कपिलने चांगली गोलंदाजी केली.
टॉससाठी उपस्थित राहायचे. बाग 11 तलोजा आणि हेडूटने बी दोन्ही टीमच्या कॅप्टनने. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सामना 4 षटकांचा असेल. फटका चांगला आहे, उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. ऐवा कॅच सोडली. ऐवा कॅच साठी 1000 रुपये होते, मात्र जेल प्रेक्षकांनी पकडला नाहीये. धावसंख्या आपण पाहिली तर 38. 3 बॉल 3 षटकार मारले तर नक्कीच गणेश पाटील हेडूट यांच्याकडनं 5000 आहेत आणि काशीनाथ दादा पाटील यांच्याकडनं सुद्धा 5, म्हणजे 10,000 3 षटकारांना मिळतील. नितेशला सलग 3 चौकार मारले तरी काशीनाथ दादा पाटील यांच्याकडनं 5000 आणि विकेट हॅट्रिक जरी घेतली. दैसरच्या स्पर्धेत सुद्धा काशीनाथ दादा आले होते. भरपूर बक्षिसं त्यांनी वाटप केली खेळाडूंसाठी. नेहमीच आयोजकांना त्यांचं सहकार्य असतं. क्रिकेटवरती असलेले प्रचंड प्रेम करी स्वतः एक चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. लोकांना क्षेत्ररक्षक खेळत आहेत. विशाल मात्रे तिथे चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 39. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. सूरज बैकर आलाय 4थ्या षटकामध्ये. संदेश पाटील आता मात्र डावखुऱ्या त्याचा बॅटर स्ट्राईक एंडला. चला थोडंसं फास्ट घ्या. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिला सामना नेवालीपाडा संघाने जिंकलाय. लखन जाधव अँड कंपनी मध्ये त्यांना बाय मिळाली. त्यामुळे बाग 11 तलोजा आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी मध्ये मॅच होईल 4 ओव्हरची नंतर. सूरज हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये करण फौजदार आहेत. चांगली फिल्डिंग केली आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 40 वरती. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज सूरज बैकर. या अगोदरचा सामना स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकरने जिंकलाय. वाकलन संघाला त्यांनी पराभूत केलं. शिलगावच्या स्पर्धेत सुद्धा ते चित्र तुम्ही पाहिलं होते. तिथेही वाडेकर संघ जिंकला होता आणि उंबाड्याच्या मैदानात सुद्धा म्हणजे तिसऱ्यांदा वाकलन संघाला त्याने पराभूत केलं या सीझन मध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज सूरज बैकरला तुम्ही पाहतायत. धावसंख्या थांबली ती 40 वरती. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 5 ओव्हरची मॅच. आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. नितेशची खेळी समाप्त. बॉल शिल्लक आहे. 4थ्या षटकातील बॅटिंग करण्यासाठी दिशांत आलेत. इथे खूप चांगला झेल टिपलाय तिथे. ज्यावेळी निजी संघ गोलंदाजीला येईल त्यावेळी नितेश पाटीलसाठी विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचे कॅश प्राईज गणेश पाटील यांच्याकडनं जे हेडूटने गावचे आहेत. नेहमीच पारितोषिक लावतात. अमर ठाकूर असतील, तेजस मात्रे असतील, उसारगरचे आणि त्यानंतर नितेश पाटील. 40 धावा झाल्या. दिशान आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. काल या 2 टीम मध्ये सेमीफायनल सुद्धा झाली होती. हा चांगला बॉल होता. ब्लॉक हॉलला टाकलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 10.00 च्या सरासरीने जय हनुमान क्रिकेट संघ नेजे संघाची धावसंख्या ती 40.
संगणक इथे आलेले आहेत. भाग 11 तलोजा, कॅप्टन उस्मान पटेल आपण यायचे टॉस साठी. दुसऱ्या फेरीतील ती पहिली मॅच. हॅलो हॅलो. तर याच दरम्यान पाहतोय पुन्हा एकदा व्यासपीठावरती श्रीमान हेमंत शेठ मडवी साहेबांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आयवा झेलसाठी 2000 रुपये, सुरुवातीला 1000 होते, आत्ता 12 नंतर 2000, डबल धमाका. नितीन काळन. नाही, आता प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. आयवा कॅच पकडा, 2000 रुपये घेऊन जा. कार्यसम्राट माजी सरपंच हेमंतजी मडवी नेहमीच खेळाडूंवरती पारितोषिक लावतात, प्रेक्षकांवरती पारितोषिक लावतात. पहिल्याच मॅच मध्ये भरत पाटील त्यांचे जिवलक मित्र शिडूंचे त्यांच्यावरती पारितोषिक त्यांनी लावलं होतं. विकेटला 1000, चौकारला 1000, षटकारला 1000, म्हणजे बक्षिसांचा नेहमीच वर्षाव करतात. फटका चांगला आहे, संदेश पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. प्रेक्षकांचे काय प्रयत्न होते आयवा कॅच साठी. मित्र प्रथमेश ठाकूर यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. नाही, षटकार आलाय आता, वाघ तर आला नाहीये. आता संदेश पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. 46-46 शेवटचं षटक. हाही उंच गेलाय, आता टायमिंग झालं नाहीये. सौरभ मात्रेत चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल, संदेशला माघारी परतावं लागेल. आज विशाल पवार राहील, त्यामुळे संदेश सलामीला आले होते आणि चांगली भूमिका त्यांची राहिली या मॅच मध्ये. पाटील सुद्धा नाहीये संघामध्ये ज्युनियर. त्यामुळे आता सचिन पाटील आले. षटकार आला होता, त्याचा पलटवार केलाय. गोलंदाज यश. एसपी पॅनेलचे पंच आमचे संदीप भाणे यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत चौकाराने करत असताना फलंदाज सचिन पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. 50 कंप्लीट, 50 धावा पूर्ण. बोकर कुठेतरी चोरून गेलेले थँक्यू सो मच. तर याच दरम्यान पप्पू शेठ मडवी यांचं आगमन झाले आणि आमचे हिरामन शेठ पाटील गोल्डमॅन यांचं सुद्धा आगमन व्यासपीठावरती स्वागत आपलं. सचिन पाटीलने 3 बॉल 3 सिक्स मारले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज. 15 चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. विजय पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे. सचिनसाठी सलग 3 बॉल 3 षटकार 5000. तर काशीनाथ दादा पाटील यांच्याकडे दोन्ही टीम्सला पारितोषिक आहे. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक 5000. कार्यसम्राट माझे उपसरपंच काटईचे. चांगला बॉल होता, यशने कमबॅक केलंय. षटकार लागल्यानंतर संदेशची विकेट, त्यानंतर पलटवार, एक चौकार जरूर आला. 51 धावा झाल्या आहेत. साई भक्त हिरामन पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. मथुर बैलाचे कट्टर समर्थक राज पाटील काटई यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आहे त्याला. बाग 11 तलोजाचे कॅप्टन या टॉस साठी उस्मान पटेल, अली पटेल. तर पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. पहिल्या सत्रात 52 धावा झाल्या आणि 53 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. सोनू मोनू 11 गावदेवी खाडी संघाला. चला टॉस साठी या. बाग 11 तलोजाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी याचे. ते हेमंत मडवी यांच्याकडे एक पारितोषिक आलंय बघा. काशीनाथ पाटील यांच्या कटआउटला आणि पप्पू मडवी यांच्या
कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला धैर्यमान मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाईल आणि ऐवा कॅच जर कोणत्याही प्रेक्षकाने पकडली तर त्याला 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. चला बाग 11 तलोजा कॅप्टन या हेडूटने बीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. धावसंख्या आपण पहिले आमचे स्कोरर सांगतायत 52 झालेत. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. सोनू मोनू 11 गावदेवी खाडी संघाला मॅचची यावेळी सुरुवात होईल. दुसऱ्या सत्रामध्ये जगदीश पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. तत्पुरी टॉससाठी या बाग 11 तलोजा कॅप्टन ज्यांचं नुकतंच आगमन झालं व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत केले ते श्रीमान प्रकाश शेठ मडवी यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी होत असताना आपल्याला खरं तर पाहा मिळतंय. या त्यांचं स्वागत केलं जात आहे. चला बाग 11 तळोजाचे कॅप्टन या लवकर. हॅलो येस नो डाऊट व्यासपीठावरती आपण पाहत आहोत एक दिलदार व्यक्तिमत्व आणि ही मान्यवरांची मांदी आहे तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी आकर्षक बाईक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहे सन्माननीय प्रकाश राजेंद्र मडवी साहेबांचा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण स्वागत केलेलं. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जयवंतजी हिलाल साहेब हिरामन शेठ पाटील सचिन दादा पवार शिवरामजी पाटील आणि यस तेजस भाई आमचे लाडके इथे त्यांचं देखील शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. फिल्डिंग लावा चला वेळ नको प्लीज. चला उस्मान पटेल अली पटेल अंतिम पुकार असेल. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय. तर व्यासपीठावरती प्रथमतः आपण शुभ सन्मान पार पाडू. तत्पूर्वी आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. रायगड का टायगर उस्मान पटेल सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे ब आणि त्याच्या विरोधामध्ये बाग 11 तळोजा या दोन संघांमध्ये ही महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश शेट यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. तर चला येस सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे ब चे कॅप्टन कॉल करतील. आमचे ज्यांनी आम्हाला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केले आमचे अर्थातच प्रकाश शेठ मडवी यांच्या शुभास्ते आम्ही टॉस कंप्लीट करतोय. सामना 4 षटकांचा असेल. उस्मान हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. थँक्यू मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती सर्व विराजमान होऊ शकता. तर उस्मान टॉस जिंकलाय हरकत नाही. टॉस तुम्ही जिंकलेला. प्रथमतः कसं वाटलं या क्रीडा नगरीमध्ये येऊन? प्रेक्षकांचं नेहमीच कोणत्याही क्रीडांगणावरती जा तुम्हाला भरभरून प्रेम मिळतं. तर प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल प्रथमतः तुम्ही काय सांगाल? चांगला प्रेम आहे का. मी उसटण्यामध्ये आम्ही वेरी गेलतो दरवेळी गेलतो लेकिन चांगला आम्हाला प्रेम भेटतो. गावातून असो का आजूबाजू सगळ्यातून इथलं असं कुठे पण आम्ही जातो ना तर आम्हाला चांगला प्रेम भेटतो. टॉस जिंकलाय निर्णय काय असेल? मी फिल्डिंग करूया. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी असतील. टॉस इथे जिंकला ते बाग 11 तळोजा टीमचे कॅप्टन उस्मान पटेल यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे ब ला आमंत्रित केलंय ते क्षेत्ररक्षणासाठी. थँक्यू सो मच. गेम इज ऑन. व्हेरी पास बॉल. ओ पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. बिग अपील. नितेश पाटीलला पाहतोय. पहिला षटक घेऊन आलाय पॉवर प्लेचा. अलंकारजी पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय एकच वादा राजू दादा हे संगीत डीजे ओमीने प्ले केलं त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
त्या पण कलेक्ट करायचं आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे वॉटर बॉलिंग सुपर. 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत असताना नितेश पाटीलला पाहतोय. फलंदाज विशाल म्हात्रे एक चांगला बॅटर आहे गावदेवी काडी संघाचा. आज मात्र सोनू मनू 11 या संघाच्या नावाने खेळत असताना टीम खाडीला पाहतोय आपण. त्याच्या विरोधात निजे संघ. पुन्हा एकदा डोक्यावरती हात ठेवल्यात नितेश पाटील. भन्नाट वेग अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक साठी मनीष मोहन पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काय 3 चेंडू फेकल्यात. अगदी विशालला पूर्णपणे जागेवरती उभं केलंय. आणि आता मात्र एच अँड टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का खाडी संघाला लागतोय विशाल म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. 3 चेंडू डॉट. त्याच्यानंतर 4थ्या बॉलवरती आली आहे महत्वपूर्ण विकेट. शंकर शेठ मडवी यांच्या माध्यमातून राजू दादांचं संगीत त्यासाठी डीजे ओमीला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याच समोर आपण पाहतोय आमचे व्यासपीठावरती उपस्थित हार्दिक शेठ पाटील यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलं. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हार्दिक शेठ पाटील यांचं देखील कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. पहिली विकेट गेली आहे काडी संघाची. युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय बरेचसे प्रेक्षक ऑनलाईनवरती सामना पाहतात. आणि जय हनुमान जे म्हटलं की गेली 56 वर्षांची त्यांची परंपरा आजही आठवतं. एकमेव ग्रामीण मंडळ आणि त्या मंडळाचे अध्यक्ष माजी कार्यसम्राट सरपंच गिरधर शेठ पाटील हे सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात. आणि उपाध्यक्ष बबनजी रसा यांचं करूया स्वागत. पुन्हा एकदा लीडिंग एच. यस आणखीन एक विकेट जल्लोष होत असताना पाहायला मिळतो आपल्याला. टीम जय हनुमान निजे संघाचा दुसरी विकेट. ने 3000 रुपये. आणि अनिल हिलाल आणि हनुमान डोपरी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. स्वागत असेल आपला. विकेट हॅट्रिक या सुरुवातीचे 3 चेंडू डॉट. त्याच्यानंतर 2 विकेट. गणेश पाटील एडुटणे यांच्या वतीने 5000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. आणि काशीनाथ शेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नितेश पाटीलला पाहतो आता. मगाशी एडुटनेच्या प्लेअरला तब्बल 20,000 रुपये मिळाले. 22-22. आणि आता विकेट हॅट्रिक वरती नितेश पाटील तब्बल 5 चेंडू डॉट फेकल्यात. मेडल षटक विकेट मिळायला मिळेल का? जोरदार टाळ द्या. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा हलकसा अपील आणि मेडल षटक. जोरदार टाळ द्या जर नितेश पाटीलचं षटक आवडलं असेल. विकेट मेडन आलंय. 2 विकेट मिळाले. एकही धाव खर्च केली नाहीये. अतिशय चांगलं कमबॅक करणारे षटक राहिलंय. 53चं लक्ष असताना मात्र पहिलं मेडन षटक ते सुद्धा पॉवर प्लेचा. यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रायफल बैलाचे मालक. रायफलच्या कटआउटला जर बॉल हिट झाला तर 1000 विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीने असेल. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो स्पर्धेच्या वतीने. आणि सलग 3 षटकार 3 चौकार देखील आले तरी 1000 रुपयांचं पारितोषिक विशालदादा पाटील रायफल बैलाचे मालक यांच्या वतीनं. काय षटक राहिलाय. अतिशय चांगलं. सुरुवातीला 3 चेंडू बीट केले. लागोपाठ 2 विकेट मिळवले. आणि त्यानंतर 1 डॉट नितेश पाटीलचा.
मेडन षटक राहिला आणि आता 53 करायच्या 24 बॉलमध्ये. जिथे 30 मध्ये 53 होता, आता 24 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. विकेट हॅट्रिकसाठी स्वर्गीय शेवंताई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे दत्तशेठ पाटील यांच्याकडून 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. खरतर सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट बॉल हिट झाला तर आमचे लाडके आयोजक माजी सरपंच उसटणे सन्माननीय हेमंत शेठ मडवी यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा पारितोषिक. आणि प्रेक्षक कुठेही जाऊ नका, कारण आयवा कॅच साठी देखील आपण पाहतो हेमंत शेठ मडवी साहेबांच्या वतीनं तब्बल 2,000 रुपयांचा पारितोषिक आणि ब्युटिफुल ट्रॉफी. रिवर्स फटका चांगला केला, खेळाडू उपस्थित. हो व्हॉट अ कॅच, सुपर प्रितेश पाटील, रनिंग कॅच, सुपर सुपर. जगदीश दादा, आपण जे पाहिलं, जे पहिलं षटक जे मेडन टाकलं नितेश पाटील, त्याच्यासाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज घोषित करण्यात आलेलं आहे. काशीनाथ दादा पाटील, कार्यसम्राट, माजी उपसरपंच काटे यांच्याकडनं. आणि त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट घेतला तर नक्कीच हे म्हणजे आपण पाहिलं तर मडवी, हेमंतजी मडवी आमचे उद्योजक यांच्याकडनं त्यांच्या काशीनाथ दादांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 2,000 आणि आयवा कॅच पकडली तरी 2,000. आणि सन्माननीय अनंताजी मडवी साहेब, राजू शेठ अर्थातच माजी दमदार आमदार राजूदादा पाटील यांचं नाम उल्लेख केला त्याबद्दल देखील अनंता मडवी यांच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. आणि 2 दिवसापूर्वीच नितेशने आकुर्लीच्या मैदानावरती मेडन षटक हाताळला. 30 धावा डिफेन्स करायच्या होत्या चिंचपाड्याच्या अगेन्स्ट 4 ओव्हरमध्ये. भन्नाट फॉर्म मध्ये टीमचे अनुमान नियोजित संघ, दुसरीकडे खाडी संघ आहे, कधी मुसंडी मारेल. मोठ्या मोठ्या संघांना पराभवाची धूळ चारणारा हा खाडी संघ पहा मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये. ओ पुन्हा एकदा डॉट. 9 चेंडू झाल्यात, एकही धाव नाहीये अद्यापर्यंत. विकेट गेल्यात तर तब्बल 3 विकेट गेल्यात. सन्माननीय अनंताजी मडवी साहेबांच्या वतीनं समालोचकांसाठी देखील आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक आलं. त्याचप्रमाणे आपण पाहतोय माजी सरपंच उसटणे अर्थातच सन्माननीय हेमंत शेठ मडवी साहेबांच्या वतीनं देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्ससाठी आलं. त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. कोळेगावचे उद्योजक आशिष पाटील यांच्या वतीने मेडन षटक नितेशने फेकले, त्याबद्दल त्याला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. अद्यापर्यंत आता 2 धावा आल्यात 10व्या बॉलवरती. ओ पुन्हा एकदा डॉट. भन्नाट वेग, अतिशय चांगली गोलंदाजी पहा मिळतोय. गोलंदाज करम पाटील, ज्याप्रमाणे नितेशने गोलंदाजी केली आहे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र ही गोलंदाजी केली जाते. भन्नाट वेग आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आमचे एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे चंद्रकांतदादा पाटील, हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं स्वागत. पुन्हा एकदा वाह, पुन्हा एकदा करम पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ व्हायलाच पाहिजेत. फक्त 2 धावा. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. खर तर सन्माननीय माजी आमदार राजूदादा पाटील साहेब यांचं नामोल्लेख केला त्याबद्दल आमचे अलंकारजी मडवी साहेब यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक समालोचन कक्षासाठी देखील आले. अलंकारजी मडवी साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आभार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय माजी सरपंच उसटणे हेमंत शेठ मडवी साहेबांचा आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून देखील समालोचकांसाठी पारितोषिक आलं, त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. तर 2 षटकांचा केस संपलाय, फक्त 10 धावा आहेत त्या 2. आणि नितीन कलम पहिल्यांदाच कदाचित असं खाडी संघा समवेत घडलं असेल, कारण मी तर नाही पाहिलं की 12 चेंडूंचा केस संपलाय, 3 विकेट गेले आणि फक्त 2 धावा.
नाही नक्कीच नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहतो, डे मध्ये आम्ही पाहिलं नाही की काडी संघ म्हटल्यानंतर पॉवर प्ले मध्ये 2 षटकातही 40 बनवलेत, 35 बनवलेत. मात्र जर्मन निजे संघाचं कौतुक व्हायला कारण नितेश पाटीलने जे पहिलं मेडन शेड टाकलं तिथून खरं तर दबाव निर्माण झालाय. पुन्हा एकदा नितेश पाटीलला पाहतोय. ओ क्लीन बॉल, यॉर्कर, दांडी गुल, 1 मोर विकेट डाऊन. आणि श्रीमान काशीनाथ शेठ पाटील यांच्या वतीने नितेश पाटीलला मगाशी मेडन षटक फेकलं त्याबद्दल रोख रक्कम 3000 रुपये जमा झालेले आहेत. बॉल दिसत आणि त्यांच्या समवेत कोळेगावचे एक यशस्वी उद्योजक अजितदादा पाटील यांचे आगमन झाले. अजितदादांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अजित शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालं आणि काशीनाथ शेठ पाटील यांच्या जर बॅनरला चेंडू हिट झाला डायरेक्ट तर 2000 रुपये फलंदाजाला मिळतील. पारितोषिकाचा वर्षाव केला जातो या ठिकाणी. वन मोर डॉट. काय चाललंय मैदानामध्ये काय कळत नाही आता. 6 धाबांसाठी अक्षरशः 1-1 भटकावं लागले की काय काडी टीमला. अद्यापपर्यंत धाबा आल्या त्या फक्त 2. नाही एवढी खराब गोलंदाजी फलंदाजी कधी. पुन्हा एकदा दांडी गुल. यस, इम्रान ताहिर च्या स्टाईलने सेलिब्रेशन केलं जातोय. एवढं सांगेन मी. तुझी दांडी ती उडवली. कॅश फ्राईड आहे. अजित शेठ पाटील कोळेगाव. ओ फुल टॉस स्केअर ऑफ द विकेट केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चालला तिथे दिशांक होते फक्त एकेरी धाव. नाही आजवरती पाहिलं नाही एवढं खराब प्रदर्शन काडी संघाचं की जेथे एवढे चेंडू फेकले गेल्यात. अद्यापर्यंत धाबा झाल्यात त्या फक्त 3 आणि विकेट गेल्यात त्या तब्बल 5. तर निजे संघाने हा सामना जिंकला तर बुर्दुलचे सरपंच नितेश पाटील यांच्याकडनं जर निजे संघाने हा सामना जिंकला तर रोख रक्कम 5000 रुपयाचं कॅश प्राइज निजे संघाला दिलं जाईल. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फक्त एकेरी धाव मिळेल. काय गोलंदाजी झाली आहे. आणि नितेश पाटीलचं खास करून कौतुक करावं लागेल की ज्या नितेश पाटीलने पहिलं मेडन षटक फेकलं 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये आला तेथे सुद्धा विकेट मिळवले. फक्त 2 धाबा अद्यापपर्यंत खर्च करत असताना पाहिलं ना. चौकार ना षटकार, फक्त विकेट आणि विकेट. बिग शॉट, फटका चांगला आहे. संघर्षाचा शंकनाद करणारा हा ठोकलाय तो षटकार अनिकेत त्यांच्या बॅटमधून. समालोचन कक्षासाठी छण्याच्या रजनीमध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंट्स दिले ते हार्दिक शेठ पाटील, बिंदा शेठ पाटील, राहुल शेठ पाटील, शुभम पाटील, शिवाजी दादा
आणि त्याचबरोबर हिरामन शेठ, हेमंत शेठ मडवी आणि अलंकार मडवी या सर्वांचा आम्ही सतश आभारी आहोत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. स्थिती काय पाहायला मिळेल, फक्त धाबा आहेत त्या 10 वरती 5 फलंदाज बाद झाल्यात. 18 बॉलचा खेळ संपलाय. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 मध्ये बनवायच्या त्या 43 धाबा. 12 चेंडू 43 धावसंख्येची गरज आहे. आता या मॅच मध्ये पाहतोय सुरुवातीला जे धक्के दिले ते धक्क्यातून सावरता आले नाही अद्यापपर्यंत. सोनुमोली 11 गावदेवी काडी संघाला 12 चेंडू 43. चला सामना स्पीडअप करा. हा, या दोन्ही फलंदाजाने सामना जिंकून दिला काडी संघाला. तर आकाश पाटील जे देसाईचे आहेत त्यांच्या वतीने 5000. फटका चांगला ऑन साइडला खेळात केतन पाटील आल्यात. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव मिळत असताना गुड फिल्डिंग. सचिन आले होते वेगाने, अगदी एकाच ऍक्शन मध्ये आलं, उचलून फेक केली. आमचे माजी सरपंच गिरधर शेठ पाटील आणि विलास पाटील यांच्या वतीने दोन्ही गोलंदाजांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. षटकार टोकलाय फलंदाज. पाहतोय पुन्हा एकदा अनिकेत निगुकर यांच्या बॅटमधून दुसरा षटकार. टीमची फार खोलवरती फलंदाजी आहे, त्यामुळे सामना कधी करबड बदलेल. चौथं षटक मार्गस्थ. स्लोअर बॉल या ठिकाणी पाचीचा अपील. यस, लेग बी 4 LBW. फलंदाज झालाय बाद आणि लागलाय तो धक्का आणखीन एक गावदेवी खाडी टीमला. आणि आज जरा आमच्या गावदेवी खाडी संघाचे एक जुने जाणते खेळाडू 40 प्लसच्या अत्यंत आक्रमक शैलीचे फलंदाज श्यामदादा दातीलकर यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आल्या. थँक्यू. त्या चेंडूचा टप्पा दिसला नाही. तर सामना जिंकून दिला तर आमचे श्यामदा तिलकर आहेत, त्यांच्या वतीने 5000 आहे आणि दिंकर डावरे यांच्या वतीने 5000. सामना जिंकला तर काडी संघाने. चला आपण मॅच मध्ये जाऊया जिथे विकेट येतात, चौकार षटकार सुद्धा आपल्याला पाहा मिळतात. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू केतन पाटीलला पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना सुरुवातीला षटकार आला, त्यानंतर अगदी स्लोअर चेंडू फेकला, त्यानंतर विकेट मिळाली अनिकेत निगुकरचे आणि आता पुन्हा एकदा स्लोअर चेंडू फेकत असताना व्हेरी गुड कमबॅक. धाबा झाल्या त्या आता फक्त 17 धाबा, फक्त 17 धाबा स्कोरबोर्ड वरती पाहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा स्लोअर. केतनला माहित आहे की आता कुठे चेंडू फेकायचा आहे. चेक. तेजस भगवान पाटील साहेबांच्या वतीने आपण पाहतोय तर विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक. आता लाईव्ह पुन्हा मागे घेऊन चेक करावं लागेल पारितोषिक किती लागल्यात, कारण मला तर वाटतं सर्वाधिक मोठी पारितोषिक या मॅच मध्ये लागली गेल्यात.
सर्वाधिक जास्त पारितोषिक लावली गेल्या दोन्ही संघाचे पाठीराखे भक्कम आहेत. आता पुन्हा एकदा आलाय जागेवरून केसलाय स्टँड अँड डिलिव्हर व्यासपीठाला वंदना देत असताना ठोकलाय तो षटकार फलंदाज यश फोरदासच्या बॅट मधून. सहा चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. व्यासपीठावरती उपस्थित खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निजेचे आमचे दत्तदादा पाटील आपण या आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. कारण निजे गावातील कोणत्याही स्पर्धेसाठी आम्ही गेलो तेव्हा मात्र त्यांच्या वतीने आम्हाला आकर्षक भेटवस्तू गिफ्ट हॅम्पर नेहमीच मिळतं. ते मकर संक्रांत चषक असू द्या किंवा निजे नाईट स्वर्गीय सतीश दादा स्मृती चषक असू द्या, कोणत्याही स्पर्धेमध्ये गेलो तेव्हा समालोचक असतील, पंच असतील, स्कोर असतील, या सर्वांसाठी आकर्षक भेटवस्तू त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत असते. आणि असे दत्ताशेठ पाटील निजे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं त्या समवेत आमचे गिरधरदादा पाटील असतील, बबनजी रसा असतील, हे देखील घर बसल्या सामन्याचा आनंद घेत असतील. तर खरं तर त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आमचे अजयदादा पाटील असतील, सिनियर अजयदादा पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. रामकृष्ण पाटील साहेब जे निजेचे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करणार आहोत. सचिनदादा आपण या, सचिनदादा पवार आणि येस विनोददादा पाटील यांच्या शुभास्ते आम्ही शुभ सन्मान पार पाडतोय. रामकृष्णजी पाटील साहेब जे निजेचे बॉल हवेमध्ये फील्ड डाऊन दी बॉल, दोन क्षेत्ररक्षक टक्कर झाले, बॉल मागे. व्यासपीठावरती शुभ सन्मान पाहतोय. त्यानंतर नितेश शेठ पाटील नितेशजी पाटील साहेब जे निजेचे त्यांना देखील विनंती करून आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. BRCC उसाटने म्हटलं की प्रत्येकी पाहुण्यांचा आदरपूर्वक मान सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने पार पाडतोय. या सन्मानानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे पाहतोय. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. एकच धाव मिळाली, 2 धावा मिळाल्या पहिल्या बॉलवरती. अद्याप 28 धावसंख्येची गरज आहे, 5 मध्ये 28. ओ नाही, आता एकच धाव, एका दुका धावांनी काही होणार नाही आहे. छते सुरुवातीला विकेट मिळाले, डॉट चेंडू फेकले, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना 10व्या चेंडूवरती मात्र ती दुसरी धाव पाहायला मिळाली. तब्बल 9 चेंडू डॉट होते, त्यामध्ये विकेट सुद्धा 3. एवढी खराब परिस्थिती निर्माण करून ठेवली या निजे संघाच्या वतीने. आमचे ओम जनार्दन पाटील हे सुद्धा सामना पाहतात, त्यांचं स्वागत. बरेचसे प्रेक्षक आपले संघाचे भरपूर पाठीराखे प्रत्येक टीमचे ते सामना एन्जॉय करतात. कारण हे 2 कल्याण डोंबिवली परिसरातील 2 मोठे संघ आहेत एकमेकांच्या समोर. आज या रजनीमध्ये उसाटण्याच्या मैदानावरती एकमेकांसमोर येत असताना 5वं षटक गोलंदाज नागेश आहेत. ओ गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने मात्र विश्वासाच्या लायक अशी गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, ह्या गोष्टी मात्र आज निजे संघाच्या वतीने पाहायला मिळाल्या. फटका चांगला आहे, मात्र आता वेळ गेली. वा, फिल्डिंग करणार होते त्या ठिकाणी, जवळजवळ षटकार होता, हवेमध्ये सूर मारला आणि 5 नाहीये, 6 धावा वाचवल्यात, म्हणजे धावच घेतली नाहीये. चेंडू आतमध्ये ढकलला, धाव घ्यायची होती, मात्र आता सामना जिंकता येणार नाहीये. फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागेल, कारण सुरुवातीला धक्के बसले, त्या धक्क्यातून सावरता आलं नाही. आज पाहिजे तशी बॅटिंग झाली नाहीये निजे संघाची, जेथे त्यांचे सलामीवीर आज विशाल पवार नव्हते, त्यामुळे. आणि त्यानंतर अजय पाटील हे 2 प्रमुख फलंदाज नसताना सुद्धा फक्त 52 धावा बनवल्या. आणि नितेश पाटीलने केलेली भन्नाट गोलंदाजी, त्याचबरोबर करण आणि केतन यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आणि आता नागेश, प्रत्येक गोलंदाजाने मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आहे. ओ पॅडवरती आदलतोय, आज मात्र नाही आहे. आणि येथे सामना जिंकलाय जानुमान निजे संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सोनू मोनू 11.
गावदेवी खार्डी. तर चला व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान पार पाडतोय. विश्वासी पाटील जे नेजेचं त्यांना विनंती असेल, विश्वास दादा आपण या, आपला शुभ सन्मान. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. विश्वास दादा खरं तर सामना सुरू होता त्यामुळे आम्ही सन्मान थांबवले होते. विश्वास दादांचा शुभ सन्मान.